नमस्कार, मी गौरी टिळेकर. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला राष्ट्रीय पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलाय. इम्रान खान यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. दरम्यान भाजपकडून ही केवळ एक औपचारिकता असल्याचा दावा करण्यात आलाय. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने शुक्रवारी आपली तिसरी यादी जाहीर केली असून या यादीतील एकूण 35 उमेदवारांपैकी 5 उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. पुण्यातील लोकसभेच्या बहुचर्चित जागेवर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना तर सोलापूरमधून जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने आपली 7वी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या यादीत एकूण 35 उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील एकूण 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत छत्तीसगडमधील 4, जम्मू काश्मीरमधील 3, ओडिसामधील 2, तमिळनाडूमधील 8, तेलंगणामधील 1, त्रिपुरामधील 2, उत्तर प्रदेशमधून 9 आणि पुद्दुचेरीमधून 1 उमेदवाराचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवीण छेडा यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केलाय. छेडा यांच्या घर वापसीमुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा आहे. अद्याप भाजपच्या यादीत किरीट सोमय्या यांना स्थान देण्यात आलं नाहीये. दाक्षिणात्य सिनेमा आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांनी शुक्रवारी कर्नाटकमधील बंगळुरू मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राजकारणात प्रवेश करून मला देशसेवा आणि जनसेवा करायची आहे असं प्रकाश राज यांनी म्हटलंय. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.